कृपया शांततेने ऐकावे. पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाही, आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाही. पण लाचारीने कुणा पुढे नतमस्तक होत नाही, पण लाचारीने कुणा पुढे नतमस्तक होत नाही. अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते. क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते, क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते. मित्रांनो, हे ओळखले ते माझ्या क्रांती ज्योतींनी, मित्रांनो हे ओळखले ते माझ्या क्रांती ज्योतींनी. म्हणूनच या मंगल दिनी पहिला नमस्कार या क्रांती ज्योती सूर्याला, ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यामुळे आज माझी ताई आई शाळेत गेल्या. नमस्कार माझा त्या महामान सावित्रीला, जिने आम्हा मुलींसाठी शेणची खलंगावर घेतले. नमस्कार माझा त्या महामानवाला, ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, लता मंगेशकर, झाशीची राणी, आपल्या देशाच्या कारभार यशस्वीपणे पाहणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांबरोबरीने काम करतात. सांगा तुम्ही सांगा, सांगा तुम्ही सांगा, कुठे कमी आहे आजची स्त्री? कर्तृत्ववान सामर्थ्याची ओढून घ्यावी झालर, कर्तृत्ववान सामर्थ्याची ओढून घ्यावी झालर. स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर. शिक्षणामुळे स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे, शिक्षणामुळे स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे. तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे, तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे. किती सामर्थ्य तुझ्या हाती, किती सामर्थ्य तुझ्या हाती. फुलविसी पाषाणातून ज्योती, फुलविसी पाषाणातून ज्योती. गुंडाशी 2 हात करणाऱ्या IPS किरण बेदी, अवकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सायना नेहवाल, सिंधुताई सपकाळ असो. कालच्या पेक्षा स्त्री बदललेली आहे, ते केवळ शक्य झाले शिक्षणामुळेच. महात्मा फुले म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनरे एका अविद्येने केले, म्हणून स्त्रीला शिकू द्या. अहो, तिला तुम्ही जन्माला घालता, पण समानतेची वागणूक द्यायला सरळ सरळ विसरता. मुलाला खायला पुरणपोळी, तिला मात्र भाकरीशी, मुलाला खायला पुरणपोळी, तिला मात्र भाकरीशी. मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी काय कार्टी, मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी काय कार्टी. तो शिकत नसला तरी करायचा आटापिटा, तो शिकत नसला तरी करायचा आटापिटा. मुलगी कितीही हुशार असली तरी बापाचे खांद्यावरचे ओझे समजून तिच्या लग्नाचा आटापिटा. कुठला न्याय आहे हो हा? स्त्रियांना त्रास देण्याचे प्रमाण आजकाल वाढत आहे. स्त्रियांचा फायदा घेणारी विषारी सर्व आजही समाजात फिरत आहे. थांबवा हा राज. आज सर्व बालक समाज जमला. ही व्यथा मांडता आली. ऐकल्याबद्दल धन्यवाद.